भाजप पक्षाला शह देत महायुतीचे घटक पक्ष फोडून गेल्या निवडणुकीत सत्ता स्थापन केली। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदस्य एकत्र करून मॅजिक फिगर गाठला। निवडणुकीत महायुती 14, महाविकास आघाडी 8 अशी स्थिती झाली आहे। माजी उपसभापती ललिता शेजूळ यांना फोडण्यात यश आलं आहे। महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताना गेल्या निवडणुकीत उपसभापतीपद आलेल्या एकनाथ शिंदे पक्षाच्या ललिता शेजूळ यांना भाजपने पुन्हा एकदा उपसभापतीपदाची संधी दिली आहे। आज बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, निशिकांत दादा पाटील, नूतन सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। यावेळी बजरंगभाऊ पाटील, बाळासाहेब होनमोरे, तानाजी पाटील, काकासाहेब धामणे, फारुखभाई जमादार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्ता काठावर आलेल्याने आमचे सहकारी आमदार मंत्री यांचा बाप काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली। त्यामुळे आम्ही ठरवलं की ज्याला घोड्यावर बसवता येतं त्याला खाली खेचायचीही हिंमत आमच्यात आहे, असा टोला माजी खासदार संजय काका पाटील यांनी लगावला आहे। आणखीन 2 सदस्य म्हणजे 16 सदस्यांचा आकडा महायुतीने गाठल्याचे संकेत दिले आहेत। सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या निमित्तानं या सर्व सदस्यांनी दाखवून दिलं की सत्ता कशी तर काठावर आली होती, पण आमचे सहकारी आमदार मंत्री यांच्या बापापर्यंत पोचण्याची भूमिका ज्यावेळी त्यांनी केली त्या दिवशी आम्ही ठरवलं की ज्याला घोड्यावर बसवायला येतं त्या दिवशी त्याला खालीही घेता येतं। ते आजच्या निवडणुकीतून तुम्हाला दिसून आलं। इलेक्शनला फॉर्म भरण्याचं धाडससुद्धा त्यांना झालं नाही, कारण अजून 2 सदस्य आमच्याबरोबर हात वर करायला राहिले असते। 4 सदस्यांची भूमिका आमच्याबरोबर येण्याची झाली आणि मग या सगळ्या प्रक्रियेतून बूंद से गई व हौद से नहीं आती म्हणून या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी बहिष्कार घालण्याचं काम केलं। या भूमिका त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत की मिरज तालुक्याचा विकास हा महत्त्वाचा होता। इथं येऊन कोणाला तरी शिवीगाळ करणं, दमबाजी करणं किंवा आमचे आमदार शेड्यूल कास्टचे आहेत म्हणून जर अशा पद्धतीच्या भूमिका कोण करणार असेल तरी आम्ही सहन करणार नाही, हे या निमित्तानं पुन्हा त्यांना दाखवून दिलेलं आहे। त्याच्या पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक पार पडते। मागल्या वेळी जो विषय सगळा घडला तो कसा घडला, काय घडला, काही स्वयंघोषित नेते तयार झाले, त्यांनी मी हे असं केलं, पण आज त्याचं प्रत्यक्ष दाखवायला वेळ आली। बऱ्याच गोष्टी पाण्याखालून गेल्या, डोक्यावरून पण गेल्या आणि निश्चितच ह्यावेळी ठरवलं होतं की आम्ही जर ह्यांचं वर्चस्व आमच्या घरांच्या वाडवडिलांच्या पर्यंत जात असेल तर ह्यांना जागा दाखवणं ही काळाची गरज आहे। आज महायुतीचे सर्व नेते एका जुटीनं कामाला लागलो आणि आज त्यांना अर्ज भरायलाही त्यांना वाव दिला नाही। आता सांगायचं आम्ही बहिष्कार केला, आम्ही हे केलं, पण म्हणतात ना नाचता येईना अंगण वाकडं, असा प्रकार त्यांचा झाला। अर्ज भरायचा होता तुम्ही ना, अर्ज भरायला काय सांगतो मला नाही म्हणते काय, लोकशाही राज्यामध्ये आपण अर्ज भरू शकतो आणि आज त्यांना अर्जही त्यांनी भरलेला नाही आहे, कारण त्यांना अंदाज होता की आपली संख्या नाही, आता सगळी संख्या विकासाच्या माध्यमातून विकासाच्या मूडमध्ये शहराचा विकास व्हावा आणि सर्व ग्रामीण भागाचा विकास व्हावा ह्या मूडमध्ये आज सगळ्या सदस्यांनी, त्या महायुतीच्या सगळ्या सदस्यांनी एका ताकदीनं आज इथं साथ दिली गेली, त्यामुळे हा विजय संपन्न झाला। त्यांचे मी आभार मानतो आणि सभापती मॅडम आणि उपसभापती मॅडम दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि ह्या कामासाठी जे जे कार्यकर्ते जुळले सगळे झाले त्यांचंही अभिनंदन करतो। आज इथून पुढं निश्चितच अशा विधानसभेचा मतदारसंघातला आमदार असल्या कारणानं माझी जिम्मेदारी असते। पंचायत समितीमध्ये आपली बॉडी आली आहे म्हणून काय बाकीच्यांना डावलणं असा विषय नाही आहे, पण विकास घेऊन ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपले सदस्य बरोबर घेऊन हा विकास आणण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन, एवढंच मला सांगायचं आहे। आता पक्ष निर्णय केला, पक्षाचा निर्णय आहे, पक्षाचा निर्णय